नमस्कार मंडळी, मी मनस्वी. आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि चविष्ट मालवणी पद्धतीची रावस करी. सुरुवात केली तिथे फिश मार्केटपासून. तिथून घेतला एकदम फ्रेश रावस आणि मस्त कटिंग करून घेतला. त्यानंतर आम्ही घरी आलो. रावस स्वच्छ करून घेतल्यानंतर आता वेळ आली होती ती आपल्या करीसाठी लागणाऱ्या साहित्यांची. तर यासाठी आपल्याला लागणार आहे रावस, कांदा, किसलेला ओला नारळ, धने, मालवणी मसाला, काश्मीरी लाल तिखट, हळद, ड्राय काश्मीरी लाल मिरच्या, आलं आणि लसूण. हे सगळं एकत्र करून छान वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटण तयार झालंय. तडक्यासाठी काय काय लागणार आहे ते पाहूया. बारीक चिरलेला टोमॅटो, लसूण, कोकम आणि कढीपत्ता. आता कढई गॅसवर ठेवून त्यात 4 चमचे तेल घालूया. ठेचलेला लसूण घालून छान परतवून घ्या. लसूण परतल्यानंतर त्यात कढीपत्ता घालायचा आणि कढीपत्ता तडतडल्यानंतर कोकम घालायचा. आता त्यात आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. तो मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. टोमॅटो मऊ झाला की आपलं तयार केलेलं वाटण त्यात घालायचं. आता हे वाटण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, कारण मसाला जितका छान परतेल तितकी करीची चव मस्त येते. मसाला व्यवस्थित तेलात परतला की त्यात रावस घालून रावस मसाल्यामध्ये हलक्या हाताने परतून घेऊन त्यात आवश्यक तेवढे आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर करीला उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर झाकण ठेवून साधारण 1 मिनिट शिजवून घ्या. आणि बघा, तयार आहे आपली एकदम झणझणीत, मसालेदार आणि चविष्ट रावस करी. तुम्ही ही रावस करी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत चविष्ट खात राहा आणि आनंदी राहा. बाय.